तुमच्या घरी शिवसेनेने आवडवण्याचा प्रयत्न नाही नाही, माझा कोणी नाही. कार्यक्रम पत्रिकेत नाही एकनाथ शिंदेच नाव नाही. ते नागपुरानं विचार. नवी मुंबईच्या रुग्णालयामध्ये आहे ते गणेश नाईकांच्या माध्यमातून उद्घाटन केलं जात आहे. काय सुविधा इथे करण्यात आली आहे? बघा, या ठिकाणी MRI ची अतिशय स्वस्तात तपासणी केली जाणार आहे. काही ठिकाणी 8,000 12,000. तर या ठिकाणी 1,700 ची रक्कम ठेवलेली आहे. ही 1,700 ची रक्कम सुद्धा मला पसंत नाही. महानगरपालिका क्षेत्रात राहणारा जो इथला रहिवासी आहे त्याला सर्व सुविधा विनामूल्य मिळाल्या पाहिजे. 1,700 रुपये सुद्धा सर्वसामान्य माणसासाठी फार मोठी रक्कम आहे. ज्याला आपण शिक्षण फुकट देतो, आरोग्य सेवा फुकट देतो, तर आरोग्य सेवेतला निदान करण्याची जी मशीन आहे त्या मशीनच्या साठी खर्च येतो ही गोष्ट खरी आहे. महानगरपालिकेने तो सण केला पाहिजे. असं गावठीत म्हणतात की भरलेल्या गाडीला सुपाचं कसलं वजन. महानगरपालिकेने इतका भार वाहिलेला आहे तर गरिबांकरता आपण विनामूल्य करावं अशा प्रकारे मी माझ्या भाषणात बोलणार आहे. आणि तसं ठरवापासून पण नवी मुंबईपेक्षा बाहेरच्या शहरात जास्त उजळ किंवा जास्त रुग्ण नवी मुंबईत असतात. नाही म्हणून नवी मुंबई शहरात राहणारा ऑथेंटिक जो नागरिक असेल त्याला ती सवलत मिळाली. किंबहुना मी मागे सांगितलेलं की या शहरामध्ये जी हॉस्पिटल त्याच्यातले 50% जास्त बाहेरचे पेशंट. इमर्जन्सीमध्ये एखाद्याला कोणाला जर गरज असते तर डेफिनेटली त्याला मदत केली पाहिजे. परंतु त्या शहराने त्याची जबाबदारी घ्यायला नको. आजूबाजूचे नाव कुठल्या शहराचं घेतलं तरी जबाबदारी घेतली पाहिजे. आणि म्हणून मी ठराव करा की नवी मुंबई महानगरपालिकेच्या नागरिकांच्या व्यतिरिक्त जे लोक इथे येतील त्यांना उच्च दर लावून जसे फोर्टीज आहे, अपोलो आहे, रिलायन्स आहे असे दर लावा आणि येथील पैसे भरतील त्यांना त्या सुविधा द्या. पण शेवटचा प्रश्न, तुमच्या घरी शिवसेनेने आवडवण्याचा प्रयत्न नाही माझा कोणी नाही. कार्यक्रम पत्रिकेत नाही एकनाथ शिंदेच नाव नाही. ते नागपुरानं विचार. एखादा आपण बघतो की या ठिकाणी कार्यक्रम पत्रिकेच नाव नाही त्या संदर्भात महापौरांच्या अशा प्रकारचं स्पष्ट गणेश नाईकांकडून सांगण्यात आलेलं आहे. विनायक पाटील की माझा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.